तिळगुळ खाऊ शकता. मकर संक्रांतीच्या काळात महिलांनी कोणत्या गोष्टींचं दान करावं? नवीन भांडे दान करावेत, गाईला घास द्यावा, अन्नदान करावं, तिळगुळाचं दान करावं. जर तुमची ऐपत असेल तर सोनं, भूमी, गाय या गोष्टीसुद्धा मकर संक्रांतीला दान केल्या जातात. वस्त्रदानही महापुण्याचं मानलं जातं. जशी आपली ऐपत असेल त्याप्रमाणे गोष्टी मकर संक्रांतीला दान कराव्यात. आता मकर संक्रांत हा एक सण आहे, बरोबर, पण तरीसुद्धा आपल्या बोलीभाषेमध्ये त्याच्यावर संक्रांत आली किंवा त्याच्या नोकरीवर संक्रांत आली असं आपण वाक्य वापरतो. म्हणजेच काय, संक्रांत हा शब्द नकारात्मक दृष्टीने वापरतो. असं कसं बरं? संक्रांत तर सण आहे जो आनंद घेऊन येतो. तिळगुळ खा, गोड बोला असं आपण या दिवशी म्हणतो, म्हणजे गोडवा पसरवतो. आणि मग संक्रांत या गोडव्याच्या सणाला नकारात्मक शब्द म्हणून का बरं वापरलं जातं? संक्रांत हा शब्द संस्कृतमधील संक्रमण या शब्दावरून आला आहे. याचा अर्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे किंवा प्रवेश करणे असा होतो. आता सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांत म्हणतात. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो. कोणताही बदल, मग तो नैसर्गिक असो किंवा सामाजिक, सुरुवातीला भीती आणि अस्थिरता येतेच. जुनं सोडणं आणि नवीन स्वीकारणं या संक्रमण काळात घडणाऱ्या गोष्टी. संक्रमण काळात अनेक उलथापालथी होतात. म्हणून जेव्हा एखाद्याच्या आयुष्यात मोठे किंवा नको असलेले बदल होतात तेव्हा त्याला संक्रांत आली असं म्हटलं जातं. पुराणानुसार संक्रांती ही एक देवी आहे. तिने संक्रासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. ही देवी दरवर्षी वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या वाहनावर बसून येते. ती ज्या दिशेकडून येते आणि ज्या दिशेला जाते तिथल्या गोष्टींचा नाश होतो आणि तिथे संकट येतात अशी एक लोकमान्यता आहे. पंचांगात संक्रांतीचं वर्णन करताना ती काय खाते आहे, कोणते वस्त्र नेसली आहे आणि कोणत्या दिशेला पाहत आहे हे दिलेलं असतं, जे मी आधी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं. ज्या वस्तूकडे ती पाहते त्या वस्तू महाग होतात किंवा त्यांचा तुटवडा जाणवतो असंही मानलं जातं. या नकारात्मक प्रवृत्तीमुळे संक्रांत शब्दाला नकारात्मक छटा प्राप्त झाली आहे. सूर्य जेव्हा कर्क राशीत जातो तेव्हा रात्री मोठ्या होतात आणि अंधार वाढतो. हा काळ दक्षिणायन म्हणून ओळखला जातो. हा काळ अशुभ मानला जायचा. उलट मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होतं, जे शुभ मानलं जातं. परंतु संक्रांत हा शब्द सामान्यतः राशी बदलण्याच्या क्रियेला दिला गेल्यामुळे त्यातील बदल आणि विस्थापन या अर्थाला अधिक महत्त्व मिळालं. मराठी भाषेत अनेक शब्द आपला मूळ अर्थ सोडून वेगळ्या अर्थाने रूढ होतात. जसं 12 वाजणे हा केवळ वेळेचा संदर्भ नसून संकटाचा आहे. तसंच संक्रांत येणे हा वाक्प्रचार एका स्थितीकडून दुसऱ्या वाईट स्थितीकडे जाणे या अर्थाने कायमचा रूढ झाला. आज आपण संक्रांतीला तिळगुळ घ्या, गोडगोड बोला असं म्हणतो, कारण आपल्याला या संक्रमणातील नकारात्मकता घालवून जीवनात गोडवा आणायचा असतो. थंडी संपून सूर्याचं तेज वाढवण्याचा